नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। उत्तर भारतातल्या थंडीचा मोसंबीच्या दराला फटका। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडच्या मार्केटमध्ये मोसंबीचे भाव गडगडले। दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून 8 दिवसांपासून खरेदी बंद। दर 35,000वरून 14,000वर। नागपूरच्या नरखेड तालुक्यात अवकाळी पावसाचा संत्रा पिकांना फटका। अवकाळी पाऊस आणि वाऱ्याने संत्रा गळून पडला। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा। रावेर आणि यावल तालुक्यात केळी आणि हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान। काढणीला आलेला हरभरा जमीनदोस्त। जळगावच्या रावेर तालुक्यात गारपिटीचा तडाखा। गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता। शेतकऱ्यांची चिंता वाढली। अमरावतीत अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान तर ढगाळ वातावरणामुळे तूर पीकही धोक्यात। नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात रात्री अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान। नागपूरमध्ये सकाळ सत्रात ढगाळ वातावरण, काही ठिकाणी रात्री तुरळक पाऊस। ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ। नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। गहू पिकाचं मोठं नुकसान। कांदा आणि कापूस पिकालाही फटका। शहापूरमधील डोळखाम परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं नुकसान। अवकाळीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका। यवतमाळमध्ये सोयाबीन, कापसापाठोपाठ तुरीचेही दर घसरल्याने शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांचा माल निघण्यापूर्वी तुरीचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत। धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार। जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांची माहिती। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील, जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। क्रीडा विभागात झालेल्या 21 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कार्यालयाची 1.5 तास झाडाझडती। क्रीडा उपसंचालकांचे कार्यालय सील। मुख्य सूत्रधार हर्षकुमार अद्यापही फरार। रत्नागिरीच्या राजापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 21 वर्षीय तरुणाला अटक। आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला मानपाडा पोलीस कोठडीत हलवलं। कल्याण कोळसेवाडी परिसरातील तणावाचं वातावरण आणि वर्दळ असल्यानं दुसरीकडे हलवलं। छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई। महापालिका आणि शहर वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम। नाशिक शहरासह जिल्ह्यातील अवैध मद्यविक्री, वाहतूक आणि साठा करणाऱ्या विरोधात कारवाई। जानेवारीपासून आतापर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अवैध मद्यासाठ्यासह जप्त केलेल्या वाहनांनुसार 8 कोटी रुपयांचा मुद्देमाल वर्षभरात हस्तगत। जालन्यात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशींना एटीएसकडून अटक। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या पथकाची ही कारवाई। भोकरदन तालुक्यातील अनवा येथे स्टोन क्रशरवर करत होते काम। नागपूरमध्ये प्रेमसंबंधांच्या संशयावरून युवकाकडून एकाची हत्या। कळमना पोलिसांकडून आरोपीला अटक। मृत गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची तपासात माहिती समोर। पुण्याच्या बीटी कवडेजवळ भंगाराच्या दुकानात झालेल्या स्फोटाचं सीसीटीव्ही समोर। स्फोटात एकाचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी झाले होते। सिलेंडरची टाकी फोडत असताना स्फोट झाल्याचं समोर। पुण्याच्या दौंडमधील करकुंब एमआयडीसीतील अल्काइन अमाइन्स केमिकल कंपनी स्फोट। 1 कामगार भाजला। स्फोटामागील कारणांचा शोध सुरू। धाराशिवच्या उमरग्यातील गुंजोटीत एका रात्रीत 5 घरांमध्ये चोरी। घरातील सोनं, पैसे आणि दुचाकीसह बारमधून मद्याच्या बाटल्याही चोरल्या। घटना सीसीटीव्हीत कैद। पुण्यातील सासवडमध्ये गुंडांचा राडा। चंदन टेकडी परिसरात मध्यरात्री टोळक्यांकडून घराची तोडफोड करत दहशत। तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बुलढाण्याच्या मलकापूर बस स्थानकात दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये न घेता ढकललं। दिव्यांग व्यक्ती जखमी। बस वाहकाविरोधात मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा हद्दीत विरुद्ध दिशेने दुचाकी चालवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल। अनेक वाहनांना महिलेने कट मारल्याची माहिती। मात्र ऑटो रिक्षाला दुचाकी धडकल्याने महिला जखमी। परभणीच्या घटनेवरून नांदेडमध्ये वडार समाजाची बैठक। सोमनाथ सूर्यवंशींचा त्यांना न्याय मिळाला नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढणार। बैठकीत निर्णय। चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात मोर्चा। गृहमंत्री अमित शहांच्या संसदेतील भाषणाविरोधात नागरिकांकडून निषेध व्यक्त। डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून दुर्गापूर पोलीस ठाण्यापर्यंत हा निषेध मोर्चा।
वडखळवरून अलिबागकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. शनिवार रविवारची सुट्टी असल्यानं पर्यटक अलिबागमध्ये दाखल. साताऱ्यातील वासोटा किल्ला 3 दिवस पर्यटनासाठी बंद राहणार. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत किल्ला बंद. गर्दी वाढून काही गैरप्रकार घडू नये म्हणून खबरदारी. अमरावतीत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून 1 दिवसीय ठिय्या आंदोलन. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसरातील आंदोलनात बच्चू कडूंचाही सहभाग. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक. महापालिका निवडणुकीत नाशिक मनपावर भगवा फडकवण्यासाठी बैठकीत निर्धार. नाशिकमध्ये सिंहस्थ काळात भाविकांचं आरोग्य सांभाळण्यासाठी पालिका संजीवन कुटी उभारणार. डॉक्टरांसह इतर स्टाफ औषध उपलब्ध करून दिली जाणार. नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून रामकुंड आणि पंचवटी परिसराची पाहणी. सिंहस्थ कुंभमेळा आणि रामकाल पथ नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोयी सुविधांचा घेतला आढावा. TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग. चंद्रभागा नदीची स्वच्छता सुरू. वारकरी आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त. दिवसभरात 20 टन कचरा गोळा. गोंदियाच्या दवणीवाळात विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळांचं क्रीडा संमेलन आजपासून सुरू. जिल्ह्यातील 11 शाळांचा समावेश. सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लमा देवीच्या यात्रेला सुरुवात. दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 9 लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण. नाव न सांगण्याच्या अटीवर भक्ताकडून सध्या मंदिर समितीच्या दानपेटीत गुप्तदान. साताऱ्यातील पुसेगावात श्री सेवागिरी हिंदकेसरी बैलगाडा शर्यत संपन्न. वाघवाडीचे रोमन आणि सर्जा ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात धूमधडाक्यात शेतकऱ्याने साजरा केला नंदू नावाच्या लाडक्या बैलाचा वाढदिवस. फटाक्यांची आतिषबाजी, डीजे आणि केक कापत वाढदिवस साजरा. पुण्यातील राजगड तालुक्याला थायलंडच्या बुद्ध धर्माच्या भंतेजींची भेट. लाशीर गावात मोठ्या उत्साहात स्वागत. विविध धार्मिक विषयांवर अनुयायांना भक्तांकडून मार्गदर्शन.